डॉक्टर सूर्यकांत. नक्कीच मोठमोठे पद या प्रत्येक संघांमध्ये बघता येतं. एकाकडे वकील डॉक्टर आहे, ॲडव्होकेट आहे. नक्कीच चांगली पद या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण की 40+ जास्तीत जास्त वर्षांचा अनुभव या गोलंदाजाकडे आहे, तेवढा चांगला फलंदाजाकडे आहे. सामना सुरुवात, पंचांचा इशारा. अगोदर पंच जर पाहिले तर चांगलेच पंच पाहायला मिळत आहेत. कोणत्याही ठिकाणी टुर्नामेंट असू द्या तर नक्कीच चांगली पंचगिरी त्या ठिकाणी एक देखील चुकीचा डिसिजन देत नाही आहे. गोलंदाज फिरकीपट्टू पाहायला मिळतोय. एवढा 2 ते 3 पावलांचा फक्त आणि फक्त रनअप पाहायला मिळतो. चेंडू जर पाहिला तर कव्हर पॉईंटच्या दिशेने जाईल, एकदा कन्वर्ट केली जाईल. एका धावेने संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिला तर पुढे सर केलं जाऊन पोहोचेला 1 या धावसंख्येवर. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन खातं उघडलं जातं 1 या धावसंख्येने. नक्कीच गाडी त्या ठिकाणी कार आहे ती काढायची आहे. कार त्या ठिकाणी आहे ती कोणाची असेल ती काढायची, कारण की त्याचे मिरर सनलाइट्स मैदानाच्या आतमध्ये येतात. नक्कीच ती गाडी कोणाची असेल तर साईडला घ्यायची आहे, कारण की लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आपण. जवळपास जर पाहिलं तर 2 दिवस सलग 3 स्टार मूव्ही याच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतोय. चांगलं कव्हरेज केलं जातं कॅमेरामॅनच्या माध्यमातून. जर पाहिलं तर अतिशय देखणं कव्हरेज, थोडी चांगली क्लिअरिटी या कॅमेऱ्याचे पाहायला मिळतं. या भिवंडी शहरातील एका गावातील, नामवंत गावातील हे कॅमेरामॅन पाहायला मिळते. लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सर्व क्रीडा रसिकांचं, मायबाग प्रेक्षकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्याच चेंडू जर पाहिलं तर एक धाव येते. तर नक्कीच 4:30 वाजता ठीक आहे ग्राउंड मालकाला द्यायचं आहे, याची सर्व खेळाडू रसिकांना विनंती असेल, नोंद घ्या याची. 4:30 वाजता ठीक आहे ग्राउंड त्यांना द्यायचं आहे, कारण की त्यांची रोजची जी मुलं असतात लेदरची ती या ठिकाणी येत आहेत. टेनिसची खिलाडू या ठिकाणी येत आहेत, म्हणून कोऑपरेट करा. थोडं पंचांना विनंती असेल की सामना फटाफट सुरू करा मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 2 ते 3 पावलांचा रनआउट पाहायला मिळतो गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी झाले. पहिल्याचा चेंडू फक्त आणि फक्त एक धाव खर्च करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंटर सज्ज झालाय. आता मात्र किती धावा येतील या दुसऱ्या चेंडूवर. फक्त आणि फक्त 2 ते 3 पावलांचा रनअप आहे या गोलंदाजाचा. लॉल फुलटा चेंडू त्याला पाठवायचं होतं. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे, चुकी करतो, चुकीला माफी नसेल. किती धावा येतील तरी असा दुसरी धावीचा काऊल आहे, आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील का तरी असं. तर नक्कीच या चेंडू जर पाहिले तर 2 धावा आल्या. तर चेंडू टाकून झाले तर 2 धावसंख्येवर जर धावा पाहिल्या तर 3. हे म्हणत आहे गोलंदाजीला चांगली गोलंदाजी होते. सूर्यकांत आणि प्रकाश हे जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला दोन्ही संघ मातब्बर संघ पाहायला मिळतात. 2 चेंडू 3 धावा. टॅप टू द ग्राउंड. सरळ हिस्ट्री. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये आडू पर्यंत ही 1 धाव कंप्लीट केली जाईल. एक धाव या ठिकाणी महत्वाची असेल. 4 धावा धावफटकावर लगावल्या जात आहेत. एका बाजूला घोडबंदर, दुसऱ्या बाजूला पोमन, हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये फोटोप्लसच्या माध्यमातून हे दोन्ही संघ खेळत आहेत. चांगली स्पर्धा आहे. आगवी कोंडी बांधिलका जपणारे ही एक चांगलीच मोलाची स्पर्धा आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. बघ कुठला गेला, पंच केला. कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे, आणि किती धावा असतील या 1 धाव. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच कालच्या दिवसापासून प्रथमताच आज डीजे वादक या ठिकाणी चांगली नृत्य गाणी वाजवायला पुढे अनिल डीजे ऑपरेटर चांगली गाणी वाजवा आजच्या दिवसात, कारण की फायनलचा दिवस आहे. दुपारच्या 7 वाजता चांगलीच गाणी वाजवा. चौकार षटकार केला. यावेळेला नक्कीच जागा बनवली, रूम केला, पण त्या
जागावानी खेळण्याला प्रयत्न मिळत नाहीये. चेंडू जर पाहिला तर भाईची खून पंचांचा इशारा येतो. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघाचा 9 या धावफलक पुढे सरकेल. चेंडू टाकून झाले ते 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील. ज्याला पहिलाचा जागा बनवली रूम खेळला. चेंडू जर पाहिला तर क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षणाच्या नक्कीच हातात चेंडू होता सुटलाय. त्यानंतर या 2 धावा नक्कीच फलंदाज काहीसा कमी पडतो. मोठे मोठे फटके खेळण्यात यशस्वी मिळत नाहीये. जास्तीत जास्त याचे स्ट्रोक बॅटमधून कन्वर्ट केला जात नाही. षटक संपते पहिलं. धावसंख्या धावा लागल्या जात आहेत 11. बिनबाद नावात 11 धावा घोडबंदर संघ. तर नक्कीच पहिल्या षटकात जर पाहिलं तर हेमंत याच्या षटकात फक्त आणि फक्त 9-11 धावा लगावल्या जात आहेत. चांगले षटक म्हणावं लागलेलं. सुरुवात चांगली झाली फलंदाजामार्फत घोडबंदर या संघाची. तेवढीच गोलंदाजी चांगली झाली पोहून या संघाची. चला दुसरा गोलंदाजी पॉइंटवर येईल अंकुश. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की पहिल्या षटकात जर पाहिलं तर जवळपास 11 धावा बिनबाद नाबाद जिंदाबाद घोडबंदर संघ खेळतोय आतापर्यंत. कारण विकेट प्राप्त करणं तेवढंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंटवर सज्ज झाले अंकुश. या तो लॉर्ड फुलटा चेंडू होता. फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम झालं. या चेंडू नक्कीच जाईल थोड्या क्षेत्रामध्ये सॉरी फायनल क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षण चेंडूला कॅरी करून दुसऱ्या धावा घेण्याचा कॉल असेल. यस 2 धावा कंप्लीट केला जाईल. 22च्या स्वरूपात या धावा कन्वर्ट केल्या जातील. 2 धावून संघाचा स्कोर पुढे सरकेला जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. नक्कीच आता जर पाहिलं तर चेंडू टाकून झाला. पहिल्या चेंडूवर 2 धावा लेग बाईच्या स्वरूपाने येताना पाहायला मिळाला. गोलंदाजामार्फत अंकुश चांगली फलंदाज झाली. आतापर्यंत एक देखील विकेट टेकर झाल्या नाहीये गोलंदाज. शाळा नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. ब्रेकचा मारा पंचांचा इशारा बोट आकाशामध्ये असेल. आता मात्र परतावं लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. सुरू करण्याचा विचार जर केला तर 5 चेंडूत 5 धावा बनवल्या. त्यानंतर बाद काय चांगला टेलिकास्ट आहे या 3 स्टार मूवीच्या माध्यमातून. अप्रतिम सुपर. ज्यावेळेला फलंदाज डगौच्या दिशेने येतोय त्याने धावा किती केला किती चेंडूत काय केलं तर नक्कीच हे पूर्ण आमच्यापर्यंत माहिती पुरवतात. अप्रतिम सुपर कव्हरेज केले जाते आजच्या दिवसात. पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश स्ट्राईकवर बॅटर असेल. न्यू बॅटर मैदानाच्या इनमध्ये जाईल. मंदार कालच्या दिवसात थोडा कमी पडला पण आज मात्र चांगली फलंदाजी करावी लागली मंदाऱ्याला. याला नक्कीच रूम बनवली जागा. स्टेट ऑफ द बॉल डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच गडीबाद झाला असता पण क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. 14 धावा फटकावर रगवले जातात. पहिला इनिंगचा डाव जर पाहिला तर अजून देखील बराच बाकी आहे कारण की 5 षटकांचा सामना आहे. 3 चेंडू टाकून झाले त्या या दुसऱ्या षटकातील अंकुशाच्या षटकातील जवळपास जर पाहिलं अंकुशने 3 चेंडू टाकले तर 3 धावा खर्च करतोय. 1 गडी बाद अंकुश. शाळा नक्कीच जास्तीत जास्त जागा बना. पुन्हा एकदा या क्या बात है. अब्रेकचा मारा पंचांचा इशारा. पुन्हा एकदा हा गडी बाद होईल.
आणि परतावा लागेल. नक्कीच आता पण परतावं लागेल फलंदाजाला मैदानाच्या डगआउटमध्ये. कारण की जर पाहिलं तर जास्तीत जास्त मोठा फटका खेळायचा होता. चेंडूने बॅट अँड बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. सर इस्टेक्सच्या हातामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत जर पाहिलं तर एस्ट्यांचा वेध घेऊन इस्टेक्सच्या हातामध्ये जातो. चेंडू टाकून झालं तर मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 4 शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू या दुसऱ्या षटकातील. पहिल्या मैदानाच्या आतमध्ये काय होतं एकंदरीत जर पाहिलं तर पोमन संघ आहे. त्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर घोडबंदर संघ आहे. घोडबंदर संघाला नाणेफेक हरवून प्रथमतः जर पाहिलं तर फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. पोमन संघाने कुठे गेला पंच केला नक्कीच जास्तीत जास्त यस. आता मात्र परतावं लागेल एलपीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागेल. नक्कीच धन्यवाद डीसे. जर पाहिलं तर एलपीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. कारण की पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. कारण की पंचांचा विचार जर केला तर बऱ्याच मोठ्या स्पर्धा त्यांच्या हाताळणीतून गेल्या होत्या. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवून ठेवल्या होत्या. हेच पंच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आतापर्यंत काय कमालीचे गोलंदाजी झाले मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू टाकले. अंकुशाने 3 धावा खर्च केल्या. 3 गडी बाद देखील प्राप्त करून यश मिळालं. पहिल्या चेंडूवर लेगबेच्या स्वरूपात 2 धावा, त्यानंतर गडीबाद, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर गडीबाद. शेवटचा चेंडू अंकुश याच्या षटकातील कमालीची गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे अजून देखील 14 या धावसंख्येवर. लो फुलटा चेंडू अप्रतिम सुपर क्या बात है. अजून एका निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्षमता दुसऱ्या धावसंख्येवर धावा लागल्या तर 14 धावा. दुसरा गोलंदाजी पॉइंट राहील सज्ज होईल राजा. नक्कीच राजेश कोटावले आमच्यापर्यंत माहिती पुरवत आहेत. त्यांचे समर्थक या ठिकाणी आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण की 2 षटकात जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी झाले. फक्त 12 चेंडूत 14 धावा आले. त्यानंतर गडीबादचा विचार केला तर 3 गडीबाद अंकुशांनी मिळून प्राप्त करून दिले संघाला. एका बाजूला पोमन संघ चांगली गोलंदाजी करतोय. खराब फलंदाजी म्हणावं लागेल समर्थ संघ जर पाहिलं तर घोडबंदर टॅप टू द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे. किती धावा येईल असा क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या क्षेत्रामध्ये. आता मात्र 1च धाव येईल. नक्कीच कॅमेऱ्याच्या स्टँड जवळ कोणी देखील बसायचं नाहीये. तुम्हाला खुर्च्या चेअर्स या ठिकाणी कमिटीने उपलब्ध करून दिलेला आहे. त्या ठिकाणी सर्व घोडबंदरचा विनंती असेल की त्या संघाने त्या ठिकाणी साईड व्हायचं. कारण की कॅमेरा हिलतोय नेटवर्क देखील जाईल याचे देखील लक्षात घ्यायचे. घोडबंदर संघ विनंती असेल त्या ठिकाणी साईडला व्हायचं आहे.
चलो नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा ब्रेकचा मारा. पंचांचा इशारा. बोट आकाशामध्ये जाईल यात कुठली शंका नाही. फलंदाज डगआउट. माझ्या सागर रे दर्या रे 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 माझ्या सागर रे संग तुझा यो वर्षाचा रे यो संग तुझा यो वर्षाचा संग तुझा यो वर्षाचा रे सन हाय नारळी पुनवेचा संग तुझा यो वर्षाचा रे सन हाय नारळी पुनवेचा संगाय नारळी पुनवेचा संगाय नारळी पुनवेचा. नक्कीच धन्यवाद डीजे. दुसरा गोलंदाज एवढा चांगला ड्राईव्ह म्हणावं लागेल. एक धाव आता मात्र सन्मानजनक स्ट्रोक म्हणावं लागेल. सन्मानजनक स्ट्रोक म्हणावं लागेल. थ्रो चुकीचा आहे का देश थ्रो चुकीचा होता परंतु बॅकअप चांगले केले जाते. हे दोन धाव येते. तर नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर धावफडकावर लगावली जाते. 17 धावा. आता मात्र धावफडक हिलले 2 या धावसंख्येने. एवढा चांगला डाय म्हणावा लागला. हुक करायचा चेंडूला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षण कलेक्ट करेल तोपर्यंत या धावून पडून पूर्ण पुन्हा एकदा या. जर पाहिलं तर एकच धाव. एका धावाने संघाचा स्कोर जर पाहिलं तर 18. 80 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ जर पाहिलं तर 4 विकेट्स. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू या तिसऱ्या षटकातील. तर नक्कीच चांगलं मैदान आहे दमन या ठिकाणी. ही स्पर्धा दमन स्पर्धा 2022 टू 20 चेंडू किती धावा देऊन जाईल. क्षेत्ररक्षण आहे. चुकीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्याच जरावर एक धावा दुसरी धावाचा कॉल असेल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट पाहायला मिळेल. त्या ठिकाणी जर पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण होता पण चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नव्हता. तरी पण क्षेत्ररक्षणाला संधी होती की झेल घेण्याची पण संधी निर्माण करता आली नाही. त्यानंतर जर पाहिलं तर या 2 धावा धावून पडून पूर्ण केल्या. 2 धावांनी संघाचा 20 या धावसंख्या जाऊन पोहोचला. शेवट चेंज ऑफ पेसला पहिल्या चेंडू त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा कौल असेल. क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत किती धावा तरी असा 2 धावा 2 धावा एक धाव 2 धाव येणं हे देखील गरजेचं आहे. षटक समजे तिसरा राजाचा षटक विचार जर केला तर 8 धाव खर्च करतोय. त्यानंतर 1 गडी बाद प्राप्त करतो. 22 धावा 4 गडी बाद. नक्की तो पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे.
करा डोलीवरला रे एक जोर करा एक जोर करा डोलीवरला रे एक जोर करा डोलीवरला माशे आयलेन दावाची मिलार माशे आयलेन दावाची मिलार जीन्स यू कॅन तर नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर षटक संपतात तीन षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफटकावर लगावल्या जात आहेत. 22 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ जर पाहिलं तर 4 विकेट्स लागल्या जात आहेत. तर नक्कीच गोलंदाजी पॉइंटवर नवीन गोलंदाज येईल. चौथा गोलंदाज चंदन गोलंदाजी पॉइंटवर येतोय. चंदर गोलंदाजी पॉइंटवर येतो. गोलंदाज तर नक्कीच या पुढच्या सामन्याचा टॉस देखील होणार आहे. तोपर्यंत आपण मॅच कडे वळूया. स्टिपट खेळला फटका एक धाव कन्वर्ट करील. स्वतः गोलंदाज त्या चेंडूमध्ये सरसावेल तोपर्यंत एक धाव कन्वर्ट केली जाईल. एक धाव नक्कीच महत्वाची ठरते क्रिकेटमध्ये. धावसंख्या पाहिजे तर 23 धावा धावफटकावर लगावल्या जाते. या पुढचा सामना एका बाजूला बाठाने तर दुसऱ्या बाजूला नवघर संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत येऊ द्या. नवघर संघ विनंती असेल आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल नवघर संघ तर टॉससाठी यायचा आहे. याला नक्कीच चांगला ड्राईव्ह बनवला. अप्रतिम सुपर चेंडू तर पाहिजे थर्डमॅन सीमारेषा काढतो. क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत धावून पडून पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावांनी संघाचा स्कोरबोर्ड पुढे सर केला. चेंडू टाकून झाले ते 25 धावा धावफटकावर लगावले जातात. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकता येतं. चंदर हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज टाकतो. 2 चेंडू टाकून झाले तर 3 धावा खर्च केल्या आतापर्यंत चंदरने. गोलंदाजी पॉइंटर सज्ज झालाय. आता मात्र काय घडे यावेळेला जास्तीत जास्त जागा बनवली. पंच करायचा होता पण त्याचा इशारा येईल. लिक सोडून जातो. एका अवंतरच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. एका धावने संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिलं तर पुढे सरकेल जाऊन पोहोचेल. 26 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. एका बाजूला पाहिलं तर पमन तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर घोडबंदर हा संघ एक बलाढ्य संघ आहे. तर दोन्ही देखील चांगले मातब्बर संघ आहेत. पाहूया गोलंदाज सज्ज झालाय. याला नक्कीच ब्लॉक हॉल चेंडू खोदून काढला जातो. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला ड्राईव्ह म्हणावा लागेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ड्रायव्हर होईल. एकदा पुन्हा दुसऱ्या दिवशी कॉल 2 धावा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते. 2 धावा कन्वर्ट केल्या जातील. 2 धावांनी संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिलं तर पुढे सरकेला 28 धावा धावफटकावर लगावलं जाते. चेंडू टाकून झाले तर आतापर्यंत टच ब्रेक नंतर करून घेणार आहोत. लगेचच दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत आलेला आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. शाळा मोठा फटका केला. शॉर्ट ब्लाइंड त्याला हुक केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. चुकी करेल काय असं चुकी केली. चुकीला माफी नसेल. त्या क्षेत्ररक्षणे आतापर्यंत 2 चेंडू झेल सोडला आहे. तर 2 गडीबाद देखील प्राप्त करण्यास यश मिळालं असतं पमन या संघाला. पण असं काही मैदानाच्या आत घडत नाही. घोडबंदर या संघाचं चांगलं नशीब म्हणावं लागेल. चांगलं लक म्हणावं लागेल. लक फॅक्टर म्हणावं लागेल. 4 चेंडू टाकून झाले. मैदानाच्या आतमध्ये धावसंघ जर पाहिले तर 30 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट लागल्या जात आहेत. घोडबंदर या संघाचा विचार जर केला तर चांगले धावा आतापर्यंत बनवण्यात यश मिळालेलं आहे त्यांना. नक्कीच शेवटचे अजून देखील 2 चेंडू असेल. शेवटच्या 2 चेंडू नंतर टॉसची प्रक्रिया आपण या पुढच्या सामन्याचे करून घेणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंटवर सज्ज झालाय. आता मात्र काही घडले या चेंडूवर बघायचं गेले. बॅकफुटा गेला. पंच केला. त्या ठिकाणी ज्या क्षेत्ररक्षण आहे बॅकवर्ड स्कोअर गेला. क्षेत्ररक्षण चेंडूला कॅरी करेपर्यंत उचलून फेकेपर्यंत किती धावा असतील तर फक्त आणि फक्त यावेळेला एकदा दुसऱ्या धावाचा कॉल असेल. खराब कॉल असेल का तर यस यात कुठली चूक केली जाईल. यस परतावा लागेल फलंदाजाला. चैताचे
डीजे. तर नवल संघ या ठिकाणी आलेला आहे. टॉसची प्रक्रिया या शेवटच्या चेंडू नंतर करणार आहोत. नवल संघ नक्कीच या बॅट्समन नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. फलंदाजाचं नाव काय आहे? नक्कीच गडबंदर संघाला विनंती असेल फलंदाजाचं नाव काय आहे आमच्यापर्यंत कळवा, नाही तर नक्कीच मंगेश तडे जातोय न्यू बॅटरी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू याला मोठा फटका खेळला. चेंडू जर पहिला हवेत आहे, क्षेत्ररक्षण आहे, पण चेंडू किती धावा देऊन जाईल तर 55 इशारा देऊ. 4 धावांसाठी चौकार. बापाने संघ टॉस करून द्यायचं. बापाने संघ टच करून द्यायचा. षटक संपते. चौथं नक्कीच धन्यवाद डीजे. त्याची प्रक्रिया आपण चौथ्या षटकातच करूया कारण की टाइम मिळतो होता. रवी शिंगे यांच्या मार्फत ही टचची प्रक्रिया होईल. नक्कीच मान्यश्री रवीजी शिंगे यांच्या हस्ते टचची प्रक्रिया केली जाते. जवळपास 5 षटकांचा सामना असेल. 30 चेंडूंचा पुरेपूर वापर करावा लागेल. फुटबॉलच्या संघांमधून पाहिजे जर चांगली एक स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूला बाफाने असेल तर दुसऱ्या बाजूला नवघर संघ असेल. नक्कीच धावसंख्या धावा जर पाहिलं तर 35 रन्स 35 धावा धावफटकावर लगावला जाते. शेवटचा आणि अंतिम षटक. तर नक्कीच गोलंदाजी पॉइंटर नागेश जातो. जुना जागता खेळाडू आहे. यावेळेला फुलटा चेंडू होता. समोरचा चांगला घेतलाय. क्षेत्ररक्षण आहे. चुकी करेल काही असं तसे काही घडत नाहीये. एक धावच मिळेल. एका धावा व्यतिरिक्त काहीच नाही. एका धावाने संघाचा स्कोर पुढे सरकेल जाऊन पोहोचला. एक धाव या ठिकाणी महत्वाची असेल. 36 धावा धावफटकावर लगावल्या जात आहेत. जवळपास जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाले. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंटर सज्ज झाला. काय घडीला आवडला. यावेळी नक्कीच स्टेप आउट केला. फटका नक्कीच गडबंदर संघाचा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेले तर पाहिलं सामोरं जावं लागेल. बसून चेअरअप करायचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आतमध्ये जर गेला. या ठिकाणी मैदानाच्या आत काय घडतंय. रनआउटची संधी असं आतमध्ये परतावला गेला डगआउटच्या दिशेने. कितवी धाव घेताना गडीबाद असेल 5 आमच्यापर्यंत धाव. 3री धाव घेताना गडीबाद. कोणताही संघ या ठिकाणी जाऊ नका कारण की मंडळाचे सदस्य सांगतायत प्रत्येक संघाच्या संगणकाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. कारण की तुम्ही एवढं लांबून एवढं दुरून या ठिकाणी आले तर प्रत्येक संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की कोणीही जाऊ नका कारण की तुमचा मान सन्मान करणं हे कमिटीचं ध्येयच आहे. त्यामुळे आमच्यापर्यंत येतं. आता मात्र जर पाहिलं तर नागेश चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. 2 चेंडू 3 धावा खर्च करते आणि गडबाद देखील करतो. न्यू बॅटरी मैदानाच्या आतमध्ये कोण जातो तर प्रदीप. कालच्या दिवसात शेवटचा चेंडू होता. शेवटचा चेंडू षटकार मारला आणि धावसंख्या भरली. त्यानंतर वेगाने पुढे सरकली. आता मात्र काय घडेल. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या डावातील नागेश गोलंदाजी पॉइंटर असेल. स्ट्राईकला असेल फलंदाज मंदार. शाळा नक्कीच प्लॅन चेंडू होता त्याला फुलटाचा चेंडू मध्ये कन्वर्ट केला. आता मध्ये पदावल. क्या बात आहे. नक्कीच ज्या वेळेला आपण उलट्या दिशेने धावत जातो ती कॅच घेणं म्हणजे एक अप्रतिम सुपर कॅच म्हणावं लागेल. मंदार याची केला पूर्ण वेळा. तर नक्कीच 38 धावा धावफटकावर झाल्या. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. नक्कीच किती धावा धावफटकावर जर पाहिलं तर 6 गडीबाद झालेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावा झाल्या 38 रन्स. नक्कीच न्यू बॅटरी अजय शाखा प्रमुख आहेत हे देखील अजय तरे
हे शाखा प्रमुख आहेत आमच्यापर्यंत माहिती पोहोचते, कारण की नक्कीच प्रत्येकाला पद हे मिळण्याचं आवश्यकता आहे, कारण की गावाचा विकास कशा प्रकारे होईल हे देखील गरजेचं असते. आता मात्र जर पाहिलं तर 3 चेंडू टाकून झाले तो मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आतापर्यंत गेम खूपच स्लो चालू आहे. फास्ट ठेवा, नाहीतर संध्याकाळी आपल्याला 2-2 षटकांचे सामने खेळवण्यात येईल, कारण की 4 वाजता 4 ते 4:30 वाजता हे ग्राउंड त्या मालकाला द्यायचं आहे. थोडं कोऑपरेट करा. नक्कीच 35 वयाचा असेल तर 10 नंबरच्या उतरा, नाही तर आता उतरू नका, कारण की ही स्पर्धा आहे ना अव्वल दर्जाची स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेला कांतोही गालगोट लागता कामा नये. सात गडी बाद आतापर्यंत झालेल्या आहेत घोडबंदर या संघाच्या. यानंतर जर विकेट जर गेला तर तुम्ही जाऊ शकता की आता मात्र स्ट्राईकला असलेला मोठा फलंदाज आहे. शेवटच्या 3 चेंडूवर किती धावा काढेल हे देखील पाहायचं गेलं. हाच खेळाडू ज्याने चांगला षटकारा मारला त्यानंतर मॅच मध्ये रंग भरण्याचं काम या फलंदाजाने केलं. फलंदाज कोणत्या ठिकाणी खेळतो तर ऑफस्टिकच्या जवळच हा फलंदाज खेळतो. नक्कीच पहिला चेंडू सुरेख म्हणावा लागेल. चेंडू पडल्यानंतर बॅट अँड पॅडचा संपर्क नाही, सर्व विश्लेषक हातमध्ये चेंडू सुचवतो. क्या बात आहे, हा निर्धार चेंडू. शेवटचे अंतिम 2 चेंडू. की आजच्या दिवसातील हा दुसरा सामना पाहायला मिळतो. या चांगली स्पर्धा अगदी कोडी बांधील की जपणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. फुलटा चेंडू नक्कीच कडन बॉलची संधी. नक्कीच आता मात्र परतावं लागेल, असं यात कुठली शंका नाही आहे. डगआउटच्या दिशेने जावं लागेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. लास्ट गो. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिले तर धापडकर 38 रन्स स्थिर धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातील. लास्ट गो शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील. जवळपास जर धावा पाहिला तर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागला जातो. यावेळेला कार्पेटरच्या सहाय्याने एक धाव येईल. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रायल होईल. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केले जाईल. तिसरी धावाचा प्रयत्न असेल का तरी असं घटक तर ठरेल. आता मात्र परतावा लागेल. 9 विकेट लागल्या जात आहेत घोडबंदर या संघाच्या. आता मात्र 38, 29, 30 धावा झाल्या तर 31 धावांचं उद्दिष्ट असेल. 40 धावांचे उद्दिष्ट असेल. 40 रन्स टू विन. सॉरी 40 धावा झाल्या धावफटकावर. 41 धावांचं उद्दिष्ट असेल, कारण की या 2 धावा आहेत.
नक्कीच राई संघाला विनंती असेल आता मात्र तुमचा पंच मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. राई संघ विनंती असेल राई तिचा पंच सामना लगेच चालू करा कारण की टाइमपास होणार नाही. या ठिकाणी दक्षता द्यायची. जवळपास 12:30 वाजता येतं. नक्कीच 30 चेंडूत 41 धावांचं आव्हान असेल. 30 चेंडूमध्ये 41 धावा कालच्या दिवसात जर पाहिलं तर या धावा चेंज झाल्या होत्या पण आता मात्र होईल की नाही हे देखील पाहिजे. 30 मध्ये 41 धावा. एका बाजूला पोमन तर दुसऱ्या बाजूला घोडबंदर संघ. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. तर नक्कीच सामना सुरुवात आहे ते पंचांचा इशारा आमच्यापर्यंत अर्धगीर पंच देता येतं. सामना सुरुवात पहिलाच गोलंदाजी पॉइंट राकेश असेल स्ट्राईकला. तर नक्कीच पहिल्या चेंडूवर एक धाव कन्वर्ट केली जाईल. एका धावेने स्टार्ट ऑफ द फाउंडेशन संघाचं खातं उघडलं जातं. याला बॅकफुटला गेला पंच केला त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मिस फिल्डिंग करतो. एक धावला 2 धावांमध्ये कन्वर्ट होईल कुठली शंकाने 2 धावा धावून पडून पूर्ण केलं जात आहेत. क्या बात आहे. रनिंग बिटवीन टू विकेट 40 हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो आपण. 3 धावा धावपड लागल्या होत्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. प्रत्युत्तर दाखवला 30 चेंडूत 41 धावा कराव्या लागतील. एक मोठं आव्हान आहे. आव्हानाला स्वीकारता येईल का हे देखील पाहायचं मैदानाच्या आतमध्ये. शाळा नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे. येस इट इज गॉन. आता मात्र परतावं लागेल. तिसऱ्या चेंडूवर धक्का लागतो. नक्कीच परतावं लागतंय फलंदाजाला कारण की नऊ महिने मैदानाच्या आतमध्ये कोण जातो तर भुवा मैदानाच्या आतमध्ये जातो. नक्कीच नाव आगडं वेगळं नाव पाहायला मिळतं. भुवा हे नाव आहे या फलंदाजाचं बंडाऊनसाठी जातो.
तिसऱ्या चेंडूवर परतावं लागतंय. धावसंख्या जर पाहिजे तर 3 चेंडू 3 धावा 1 गडी बाद. एवढा कट लागून एज लागून बॅटची जर पाहिलं तर चेंडू जातो या शॉर्ट लेग मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. त्यापूर्वी एक धाव येईल. एका धावने संघाचा धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरकेल एक धाव या ठिकाणी महत्वाची असेल. 4 चेंडू 4 धावा धाव फटकावर नोंदणी पाहतो. आपण जर पाहिलं तर चांगली स्पर्धा आहे या ठिकाणी. ही दमन 20-22 ही स्पर्धा आयोजक जर पाहिलं तर अगदी बांधिलकी जपणारी ही स्पर्धा. 4 चेंडू 4 धावा. नगर संघाने काय घेतले आमच्यापर्यंत डिसिजन द्या. नगर संघ त्यांचं काउल जिंकला तर प्रथमच काय असेल हे देखील आमच्यापर्यंत कळवा. शाळा नक्कीच मोठा फटका स्लॉग मध्ये आला. त्याला हिटिंग केली. विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी अव्वल दर्जाचा उत्तुंग ब्रँडेड षटकार स्विचिट. नक्कीच चांगलं गाणं म्हणावं लागेल. गाण्यासारखंच फलंदाजी करावी लागेल. आजच्या दिवसात नेटवर्क जर यायचं असेल तर फलंदाजी करावी लागेल, कारण की चांगल्या ट्रॉफीज आहेत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आपण. यावेळेला चांगला ड्राईव्ह म्हणावं लागेल. पाऊंडच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. पाऊंडच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात असल्या कारणाने हे एकच धाव असेल. एका धावने संघाचा धावफलक जर पाहिलं तर पुढे सर्कल जाऊन पोहोचला तर 11 धावा धाव फटकावर लागल्या. षटक समजा पहिलं 11 धावा धाव फटकावर लागल्या जातात. प्रत्युत्तरात दाखल जर पाहिलं तर 41 धावांचा पाठलाग करत असताना पहिले षटकात 11 धावा लागल्या होत्या. अजून देखील 30 धावांची आवश्यकता असेल 24 चेंडूमध्ये. नगर संघाला शेवटचा आणि अंतिम काळ असेल. काय डिसिजन असेल आमच्या पण येऊ द्या. बॅटिंग की बॉलिंग. तर नक्कीच आजच्या दिवसात सर्वात चेंडू जर पाहिले तर नेविया या कंपनीचे हे चेंडू. कालच्या दिवसात टेनिसचे चेंडू होते. जवळपास 83 धावांचं एक मोठं लक्ष आपल्याला पाहायला. या जाडीच्या वरतून राईट साईडला जी जाडी आहे मिड विकेटच्या डोक्यावरून जाडीच्या वरतून काल टेनिसच्या बॉलने षटकार मारले होते. पण आजच्या दिवसात नेवियाचे चेंडू आहे. जास्तीत जास्त वेगवान चेंडू पडतील यात कुठली शंका नाही. पण एकदा गोलंदाज उमेश दुसरा गोलंदाज. शाळा नक्कीच चांगला ड्राईव्ह म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षणात चकून जाईल काही असं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 बाउंड चेंडू कलेक्ट करेपर्यंत 1 धाव अंकित केली जाईल. एका धावाने संघाचा स्कोर 12 या धाव संघावर जाऊन पोहोचतो. 1 गडी बाद 12 धावा धाव फटकावा लागला जात आहे पोमन या संघाच्या. एवढा चांगला चेंडू म्हणावा लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ इस्ट्रक्चर हातामध्ये जातो. अप्रतिम सुप्पा म्हणावा लागेल. गोलंदाजी होते गोलंदाजाच्या मार्फत. उमेश चांगली गोलंदाजी करते. 2 चेंडूत 1 धावा खर्च करते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. शाळा नक्कीच जागा बनवायचा प्रयत्न तो क्या बात आहे. लेग ब्रेकचा मारा पंचांचा इशारा येतो. हा निर्धाव चेंडू असेल. अप्रतिम सुप्पा. पहिल्याच ओळखले की फलंदाजी जास्तीत जास्त जागा बनवले रूम बनवले की आपण बाहेर चेंडू टाकायला हाताळा हवा तर लेग ब्रेकचा मारा पंचांचा इशारा येतो. निर्धाव चेंडू अप्रतिम सुप्पा. पुन्हा एकदा गोलंदाज 12 धावा धाव फटकावर लागला जात आहेत. 1 गडी बाद झालाय. पुन्हा एकदा दुसरा यावेळेला पुन्हा एकदा ओहो क्या बात आहे. जास्तीत जास्त व्हेरिएशन या गोलंदाजामध्ये आहे. सरळ बॉल टाकला होता. या बॉलला स्पिन देखील पाहायला मिळालं नाही. स्ट्रेट टू द बॉलर पाहिलं तर त्यानंतर जर पाहिलं निर्धाव चेंडू टाकून झालं ते 4 चेंडूत फक्त 1 धाव 3 डॉट चेंडू पाहायला मिळतात आपल्याला. एकीच्या जाग्यावर रोखडून ठेवूया डॉटची संधी. यावेळेला पुन्हा एकदा यस लागोपाठचे 4 चेंडू 4 निर्धाव. वा क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्यानंतर लागोपाठचे 4 चेंडू 4 धाव देतात. यस सुपर बॉलिंग बाय उमेश. 4 चेंडू लागोपाठचे डॉट. शेवटचा चेंडू देखील डॉट असेल का हे देखील पाहायचं आहे. क्या बात आहे. अप्रतिम. शाळा नक्कीच पुन्हा एकदा हा डॉट चेंडू असेल यात कुठली शंका नाहीये. लागोपाठचे 5 चेंडू आणि आता मात्र परतावं लागेल क्लीन.
कटन बॉलची संधी झाली स्ट्रेचिंगने घेतली आणि आतमधून परतावायला गेला लागोपाठचे 5 चेंडू 5 निजा पाहायला मिळते क्या बात आहे अप्रतिम सुपर 6 चेंडू एक धाव दिली आणि एक गडी बाद तिकडे प्राप्त करून दिला शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वान तीर कमान मारिती चक्रा तुझा नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्र नकरा 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 चक्र पाहिली तर धावफडकावर लागले जाते 12 धावा 2 षटक संपतायत उमेश काय गोलंदाजी करतोय आक्रमकता दाखवतोय पहिल्या षटकात 11 आता मात्र 1 धाव 12 धावफडकावर लागला जातात 1-2 गडी बादच्या सौरभ्यमध्ये अविनाश नवीन बॅटर जातो मैदानाच्या आतमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण की 41 धावांचा पाठलाग करावा लागेला आतापर्यंत 2 षटक झाले त्यामध्ये जर पाहिलं तर फक्त 12 धावा लागल्या जातात आता मात्र 18 चेंडू किती धावांची आवश्यकता असेल 31 धावांचं उद्दिष्ट अजून देखील असेल 18 चेंडू मध्ये तर नक्कीच थोडा सामना स्पीडअप घ्या नाही तर दुसरा जो डाव असेल यानंतर जी इनिंग जे असतात ते 4 ओव्हरच्या खेळवल्या जातील या देखील दक्षता घ्यायची आहे या पुढचे सर्व सामने 4 ओव्हरचे खेळवले जातील म्हणून लवकर खेळा थोडा गेम फास्ट करा कारण की लवकरात लवकर सर्वांना घरी देखील जायचं उशीर प्रत्येकाला होते कारण की लांब म्हणून प्रवास केला 2-2 3-3 तास जवळपास प्रवास करतोय आपण ट्रेनमधून रिक्षामधून म्हणून थोडं घाई करा मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडू दुसरा चेंडू देखील क्या बात अप्रतिम कडन बॉलची संधी असेल का पंचांचं बोट आकाशामध्ये असं नाही असं काही मैदानाच्या आतमध्ये घडत नाहीये कडन बॉलची संधी निर्माण झाली होती बॅट अँड बॅटचा व्यवस्थित संपर्क देखील झालेला नाहीये आता मात्र चेंडू टाकून झाले 2 उमेशने ज्याप्रमाणे कामगिरी केली अविनाश देखील तेच करतोय लागोपाठचे 2 चेंडू डिटेल्स स्पॉट एवढा मोठा फटका खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे चुकी करेल का नक्कीच 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षण नहीं करना क्या चेंडू निघून जाईल मस्तक पे दस्तक 4 रनों के लिए गेम जाएगी बॉर्डर लाइन के बाहर चौका बाकीचे 4 धावा येतात 4 धावा संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिला तर पुढे सारखे जाऊन बसला तबड आता मात्र 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत आता जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ अजून देखील मैदानात बाकी आहे तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजून देखील मैदानात श्रेष्ठ आहे कोणता संघ विजय होईल एका बाजूला पोमन आहे तर दुसऱ्या बाजूला घोडबंदर आहे प्रथमच घोडबंदर संघाने फलंदाजी केली त्यानंतर जर पाहिलं तर चांगला धावा उभारला यावेळेला चांगला चेंडू म्हणावं लागेल काही असं नाही लेग स्ट्रिक सोडून जाते अवंतरच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल एका धावाने संघाचं स्कोरबोर्ड पाहिलं तर 17 धावा 70 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट लागल्या जात आहेत पुन्हा एकदा शेवटचे 3 चेंडू असतील अविनाशाच्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल एवढा मोठा फटका जोरकर मारला प्रयत्न चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क 6 धावांसाठी विजिट षटकार नक्कीच म्हणून सांगतो स्वतःवर विश्वास ठेवा नक्कीच अजून देखील सामन्यात हारलेला नाही अजून जिंकायला खूपच चेंडू 14 चेंडूंचा खेळ आहे 14 चेंडू किती धावा पाहिजे तर 19 धावा पाहिजे 14 चेंडू जर 19 धावा होतीलच यात कुठली शंका नाही तेवढेच चांगले गोलंदाज आहेत समोरच्या नक्कीच एवढा मोठा फटका पुन्हा एकदा जाईल काय असा 6 धावांसाठी विकेट बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार क्या बात आहे अप्रतिम धन्यवाद आता तर 12 धावांची आवश्यकता असेल भगवान सांगतो की हे आव्हान स्वीकारू आणि हे आव्हान पूर्ण करू ही आमच्यावर जबाबदारी आमच्या संघाने दिली आहे भगवान क्या बात आहे अप्रतिम सुपर 41 धावांचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तर दाखल झाला आता मात्र धावसंख्या पुढे सरकेला जवळपास 29 धावा धावफटकावर लागल्या जातात शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील
यावेळेला नक्कीच चांगला चेंडू म्हणावला, सुरेख चेंडू म्हणावा लागेल. शेवट नक्कीच गोड करून देतो या अविनाश. अविनाशच्या पहिला चेंडू जर पाहिला तर निर्धाव, दुसरा निर्धाव, त्यानंतर चौकार, षटकार, निर्धाव. नक्कीच नवऱ्याचा कॉल आलेला आहे. नक्कीच आता मात्र बॅटिंग घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 12. नक्कीच 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. लवकर जर मॅच फिनिश झाला तर नक्कीच मंडळाला सहकार्य होईल. आता मात्र 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. तर नक्कीच 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज आवला, चांगला फटका, नक्कीच श्लोक एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षण आहे. यस, चांगला कॅरी केलं. एक धाव, फक्त आणि फक्त एक धाव होते. 11 धावांची आवश्यकता असेल 11 चेंडू मध्ये. 11 चेंडू 11 धावा. कोणता संघ विजय होईल यानंतरचा सामना एका बाजूला बाफाने असेल तर दुसऱ्या बाजूला नवघर संघ असेल. दोन्ही संघाला ऑल दी बेस्ट. आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना असेल. यावेळेला नक्कीच मोठा फटका काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण आहे. यस, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी महत्वाचे ठरेल. कारण आता मात्र 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. 10 चेंडू 10 धावा करावे लागतील. नक्कीच 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. अमित चांगली गोलंदाजी. प्रत्येक चेंडू यावेळेला नक्कीच मोठा फटका स्लॉग मध्ये आला, त्याला हिट केला. मिड विकेट षटक करून 6 रन खेळण्यासाठी शिकार. धन्यवाद डीजे. काय फटका मारला, एलिव्हेशन व्यवस्थित होतं. आता मात्र किती धावांची आवश्यकता असेल? 4 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 4 धावा. याचा 3 चेंडू खतम होईल का हे देखील पाहायचं. यावेळेला चांगला ड्राईव्ह म्हणावा, एकदा पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न असेल का? दोन्ही फलंदाज धावतील, यात कुठली शंका नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न येस, 2 धावा. आणि तिसरी धावाचा प्रयत्न असेल का? तर येस नाही. या 2च धावा. आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावा काढाव्याच लागतील. कारण की ते 4थं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. काय कमालीची फलंदाजी झालंय. एका बाजूला पोमन संघ होता, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर घोरबंदर संघ होता. काय कमालीची फलंदाजी झाली पोमन या संघांकडून. शेवटचे 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अजून देखील 34 ओव्हर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एवढा 9 चेंडू. आता मात्र 1+1 अवंतरच्या स्वरूपात 2 धावा. याचा विजय संघाचं अभिनंदन हरलेल्या संघाचं. नक्कीच देवेंद्र विवा यांना 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झाले. 200 आणि 500 700. नक्कीच विवा या खेळाला 700 रुपयाचं कॅश प्राइज लागलं जातं. या कॅश प्राइज घेण्यासाठी आमच्यापर्यंत या 700 रुपयाचा कॅश प्राइज तुमच्यासाठी लावलेला आहे. बुवा या ठिकाणी यायचं 500 रुपयाचं 700 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज घ्यायचं आहे. नक्कीच मॅन ऑफ द मॅच देखील या ठिकाणी यायचं आहे. खारीगाव संघाचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊ द्या. या ठिकाणी चिठ्ठी होत आहे तर खारीगाव संघाला विनंती असेल. धन्यवाद डीजे बुवा त्याला 700 रुपयाचा पैसे विश्वास यांच्याशी पैसे आणि मॅन ऑफ द मॅचचा सन्मान. हुआ क्या बात है, क्या बात है. अप्रतिम, सुपर्ब. काय फलंदाजी केली, आक्रमकता रूप धारण केले या ठिकाणी. खारीगाव संघ आलाय का? येस, या ठिकाणी ड्रॉ होतोय.